बॅक टू अवर चॅनल. सो मी आहे भन्नाट आरती आणि आज आम्ही बनवणार आहोत कराळं आणि जवस आणि पांढरी तिळेची चटणी. म्हणजे अर्धी जवस अर्धी जवस आणि अर्धी एक वाटी जवस आणि एक वाटी तीळ ओके. आणि एक अर्धी वाटी कढीपत्ता. हा, आता कढीपत्ता तर आपल्याला माहितीच आहे ना किती चांगला असतो हा. आपल्या स्किन साठी, हेअर साठी. आणि स्किन हेअरचा विषय चालूच आहे तर मी तुम्हाला सांगते की मी आहे भन्नाट आरती. आपल्या चॅनलचं नाव आहे भन्नाट आरती आणि मी याच्यात टाकत असते कुकिंग, मेकअप आणि डेली रुटीनचे व्हिडिओज, अ मॉम लाईफ व्हिडिओज विथ माय फॅमिली. माझी सासूबाई, मी, आम्ही घरात कशी असतो तसं. तर कढीपत्ता भाजून तर आज आम्ही बनवणार आहोत जवस आणि तिळेची चटणी. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी मम्मी आहे ना थोडस कढीपत्त्याला आहे ना ड्राय रोस्ट करून घेत आहे. आणि थोडं वाटायच्या नंतर मम्मी ना तीळ आणि जवस पण त्याच्यामध्ये भाजून घेत आहे. आणि चांगलं भाजायची तिला, अशी तडतड आवाज येतो तिला. हे बघा आता ती झाली भाजून. हा, तिला काढून घ्यायचं. अशी झाली. आणि त्याला हे बघा 2 वाट्या जवस आणि तीळ, 1 वाटी कढीपत्ता आणि 1 छोटी वाटी लसूण. आता मिक्सर मध्ये टाकून घेते जवस आणि तीळ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ते झालं चवीपुरतं मीठ. त्याच्यात टाकते कढीपत्ता. त्याच्यामध्ये घरी बनवलेली लाल चटणी, थोडीशी त्याच्यात तिखट आमची तर. हा, लाल चटणीचा व्हिडिओ आम्ही लवकरच टाकू तुमच्यासाठी हे बघा, लाल जेव्हा आता ही चटणी. संपेल त्याच्यानंतर. 2 चम्मच लसणाची चटणी. आता त्याला आपण मिक्सर मध्ये आणि लसूण नंतर टाका. अच्छा, मग बारीक होत नाही ना. ओके. त्याला बारीक करून घ्यायचं. जवसाची चटणी तयार. किती पौष्टिक असतात हे बघा, आता हे झालं बारीक. जर पहिलेच लसूण टाकलं ना आपण तर ते बारीक होत नाही, मग चिकट होऊन जातं. आता लसूण टाकायचं त्याच्यात. तो टाकला लसूण. आता चटणी तयार. तुमच्याकडे जर लाल चटणी नसेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ना मिरची पावडर, हा, कारण की बेसिकली लाल चटणीमध्ये मिरची आणि लसूणच असतो. बघू, हे बघा झालं ना. चपाती सोबत, बाजरीची भाकरी सोबत. हे बघा, एका बर्मीमध्ये काचेच्या भरून ठेवा. 2 महिने खाऊ शकतात. ती सुंदर झाली. खूप छान सुगंध येतोय. जवसची चटणी जर तुम्ही खात असाल ना तर जेव्हा तुम्ही त्याला प्लेटमध्ये घेशाल ना सर्व करताना त्यावर थोडं तेल टाकायचं. त्याच्यामुळे ना जवसची चटणीची टेस्ट खूप जास्त एनहान्स होते आणि छान होते त्याची चटणी. आणि पौष्टिक पण आहे ना. हो, किती छान वाटतं. खूप मस्त वाटते. वरण भात खायचं तर मग भाजी काय बनवा. बाजारच नाही झाला ना आमचा. 2 गुरुवारपासून आम्ही मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा. आता घरी आलो, मग आता काय बनवा. वरण भात बनवला पण मग भाजी नाही. मग एक डोक्यात आलं आपल्याकडे ढोबळी मिरची आहे. मग ती मिरची झटपट कशी मस्त फ्राय करायची आणि वरण भातासोबत कशी खायची ते बघा. आता मी मिरची घेतली बघा, वाटीभर मिरची निघाली. आता तिला मी चाकूने सगळं असे चिरून घेतले. हे बघा, बघतात ना, एवढ्या मिरच्या घेतल्या. तिला असे मधून मधून 4 पोळ्या करून घेतल्या. कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं तेल. ठसका होईल म्हणून चिमणी लावते. आता हे तेल तापलं. हे बघा, आता त्याच्यामध्ये मी हे मिरची सोडली.
लवकर खायचं, भूक लागली ना का. हम्म. मग आता काय करावं, भाजी किती होते बसावं. मस्त आता वरण भात आणि अशी ही मेथी थोडी लावायला आम्हाला. तिथं वरण भात असेल. कशी वाटली तुम्हाला मेथीची रेसिपी? आवडली असेल तर आम्हाला आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आई गं. आमचा बाबू नाही खात गं. गुरुवारी मिरची आणि आपण मस्त दहीवाली मिरची दही बनवू. थोडीशी कशी पाहिजे. हो अजून आहे ना आपल्याकडे दही पहिली. हो ती दही बाहेर रात्रीची. हो. सकाळी पण बनवतात आपल्याला.